मी सुधीर घोडेराव. आपणा सोयाबीन पिकावरील दुसरी फवारणी शेंग अवस्थेमध्ये करायची, ती कोणती करायची याच्यासाठी जो संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात असतो, कुठले खत वापरायचे, कुठले वॉटर सोल्युबल खत वापरायचे आणि कुठलं कीटकनाशक वापरायचं आणि कमी खर्चात चांगल्या प्रकारचं रिझल्ट कुठल्या औषधाने मिळेल हे मी आपणास सांगू इच्छितो. तर शेतकरी मित्रांनो, चला जाणून घेऊया सोयाबीनची दुसरी फवारणी शेंग अवस्थेमध्ये, वादी अवस्थेमध्ये शेंग असताना दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारच्या शेंगा वादी अवस्थेमध्ये पकडलेल्या आहे. आणि पहिल्या फवारणीमध्ये कसा रिझल्ट मिळाला, पाणी नसताना, पाऊस नसताना पण आज 15-20 दिवसापासून आमच्या भागात पावसाची दरी होती. अशाही परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बार खचलेला नाही, मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू इच्छितो. आता कालपासून चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आहे आणि आपण पाहू शकता कशा प्रकारच्या फुलांचं कन्वर्ट शेंगामध्ये झालेलं आहे आणि पूर्णपणे शेंगाचं कन्वर्ट झालेलं आहे शेंगीतनी मी दाखवत आहे आपल्याला. आणि अशाही टेम्परेचर असताना पण बार गळालेला नाही, हे विशेष आहे. हे सर्व कशामुळे हा बार कवर केला, हे फक्त फवारणीमुळे आणि योग्य नियोजनामुळे मी माझ्या सोयाबीनवर अशा प्रकारचा बार हा कवर केलेला आहे. आणि अशाही टेम्परेचरमध्ये फुलाचं कन्वर्ट शेंगीमध्ये झालेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. आणि सोयाबीनला दुसरी फवारणी कोणती करायची हे मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तर जाणून घेऊया. सोयाबीनला एक कीटकनाशक इमेमॅक्टिन बेंजोएट 5 Hg 10 ग्रॅम प्रति पंप याप्रमाणे आणि 0:34 हे विद्राव्य खत 80 ते 100 ग्रॅम प्रतिपंपामध्ये आणि प्रोपिनोकोनाझोल 25% असणारं 25 मिली प्रतिपंप यामध्ये आणि सोबत जिब्रालिक प्लस मायक्रोन्यूट्रन 40 मिली प्रतिपंपामध्ये आणि अशा प्रकारचं द्रावण एकत्रित करून याची फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आता सध्या स्थितीमध्ये आभाळाची स्थिती असताना जो सोयाबीनला बहार असतो, ज्या बारीक कळ्या असते त्या बारीक कळ्याची गळण होते. हे वातावरणानुसार बदलामुळे झाडात जो परिवर्तन होते त्याच्यामुळे फुलाची बारीक कळ्याची सोयाबीन पिकाची असो की कुठल्याही पिकाची असो त्याची गळण होत असते. आणि या गळण होत असताना त्याला नॅप्थेलिक ॲसिटिक ॲसिडची गरज असते. त्या फवारणीमध्ये 5 मिली ते 7 मिली प्रतिपंपामध्ये याचं प्रमाण घेऊन आपण याची नॅप्थेलिक ॲसिटिक ॲसिडची फवारणी करायला पाहिजे, जेणेकरून आपली फुलगळ होणार नाही आणि बारीक वादी अवस्थेमध्ये शेंगांची गळ होणार नाही. अशा प्रकारचं जर फवारणी केली तर सोयाबीनमध्ये चांगल्या प्रकारचा रिझल्ट पण मिळतो आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन होण्यास मदत होते. योग्य नियोजन आणि योग्य फवारणी केली तर आपल्याला हमखास उत्पादन मिळण्याची हमी असते. आणि वेळेवर फवारणी करणे हे अत्यंत गरजेचे आहे, हे मी आपणास परत सांगू इच्छितो. ही झाली सोयाबीनची दुसरी फवारणी. आपण पाहू शकता पहिल्या फवारणीमध्ये माझ्या सोयाबीनला कशा प्रकारचा रिझल्ट मिळाला आहे हे मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू इच्छितो. ही जी सोयाबीनची व्हेरायटी आहे ही 9305 अर्ली व्हेरायटी आहे. आणि आपण पाहू शकता कशा प्रकारचं पान शारलेले आहे का, म्हणजे असं लक्षात येईल की सोयाबीनवर कीड अजिबात नाही. आणि कशा प्रकारच्या शेंगा फुलांनी झाड भरगच्च भरलेलं आहे
पूर्णपणे फुलं कन्वर्ट होत आहे शेंगेमध्ये, आणि अशा प्रकारचं हे माझं नियोजन मी आपणास सांगू इच्छितो. प्रत्येक गोष्ट माझ्या शेतात केल्यावर त्याचे रिझल्ट मिळाल्यावर मी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बंधूपर्यंत पोहोचवण्याचा हा माझा उद्देश असतो. आणि शेतकऱ्यांचं उत्पादन दाम दुपटीनं वाढो या उद्देशाने मी व्हिडिओ बनवत असतो. प्रत्येक शेतकरी सोयाबीनवर खर्च करतोच आणि प्रत्येक शेतकरी फवारणी करतोच, पण कुठली फवारणी मारायची, कुठल्या प्रकारचा रिझल्ट मिळते हे मी आपणास माझ्या प्रयोगातून सांगू इच्छितो. कमी खर्चात चांगल्या प्रकारचं उत्पादन घेणं आज गरजेचं झालेलं आहे. बाजारभावामध्ये सोयाबीनला असणारे बाजारभाव याच्यामुळे शेती परवडण्यासारखी नाही. तरी आपण चांगल्या प्रकारचं दर्जेदार कृषी निविष्ठा वापरली तर चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला मिळू शकते, हे मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू इच्छितो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. माझ्या शेतीत माझे प्रयोग या चॅनलवर सबस्क्राईब करा. जे नवीन शेतकरी असतील त्यांना माझे नवीन माझ्या शेतीतील प्रयोग आपणापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करतो. जय जवान, जय किसान. शेतकरी मित्रांनो, उद्या 15 ऑगस्ट 2025 स्वातंत्र्य दिन चिराई हो. या शुभदिनी मी आपणास माझ्या शेतीतून मी आपणास सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. जय हिंद, जय जवान, जय किसान. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.